स्वप्न सगळेच पाहतात, पण काही स्वप्न इतकी दुर्मिळ मानली जातात की ती फार कमी लोकांना अनुभवायला मिळतात. आज आपण अशा 4 दुर्मिळ स्वप्नाबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर हे 4ही स्वप्न खूप इंटरेस्टिंग आहेत, पण त्यातही तिसरं स्वप्न असं आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी आपल्या या स्वप्नांच्या सिरीजबद्दल एक खूप महत्त्वाची घोषणा करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अतिशय वेगळ्या स्वप्नापासून, ज्याला रंगहीन स्वप्न असं म्हटलं जातं. रंगहीन स्वप्न म्हणजे असं स्वप्न ज्यामध्ये कोणतेही रंग दिसत नाहीत, फक्त काळा, पांढरा आणि करड्या छटा दिसतात. म्हणजेच तुम्ही स्वप्न तर पाहत असता, पण त्यात निसर्गाचे सुंदर रंग गायब होतात. हे संपूर्ण स्वप्न 1970च्या एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटासारखं दिसत असतं. आज बहुतेक लोकांना रंगीत स्वप्न पडतात, पण संशोधनानुसार काही लोकांना अजूनही कृष्णधवल स्वप्न पडतात. विशेषतः ज्या लोकांनी लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जास्त पाहिला होता, त्यांच्यात हे प्रमाण थोडं अधिक आढळलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते आपल्या मेंदूवर बालपणीच्या दृश्य अनुभवांचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे स्वप्नांचे रंगही त्या अनुभवांशी जोडलेले असू शकतात. पण खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा आपल्याला स्वप्नांचे रंग आठवतच नाहीत. आता या ब्लॅक अँड व्हाईट दुनियेपेक्षाही स्वप्नांचा दुसरा थक्क करणारा प्रकार आहे, तो म्हणजे पूर्वसंकेत, ज्याला प्रिकॉग्निशन असंही म्हणतात. प्रिकॉग्निशन हा शब्द प्री म्हणजे आधी आणि कॉग्निशन म्हणजे जाणीव किंवा समज यावरून तयार झाला आहे. म्हणजेच काही लोकांच्या मते एखादी घटना प्रत्यक्षात घडण्यापूर्वीच तिच्याबद्दल काही जाणीव किंवा संकेत मिळणे, अशी ही संकल्पना आहे. काही लोक सांगतात की त्यांनी अशा घटना आधी स्वप्नात पाहिल्यासारख्या वाटल्या आणि नंतर त्या प्रत्यक्षात घडल्या. पण हे खरंच भविष्य पाहणं असतं का, की फक्त मेंदूचा एक खेळ असतो? तर याबाबत विज्ञानाकडे अजूनही ठोस उत्तर नाही. म्हणूनच हा प्रकार तुलनेनं रहस्यमय आणि दुर्मिळ मानला जातो. आता येऊयात आपल्या त्या तिसऱ्या स्वप्नाकडं, जे ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. हे स्वप्न म्हणजेच आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, ज्याला मराठीत आपण शरीराबाहेरचा अनुभव असं म्हणू शकतो. हा शब्द प्रामुख्याने मानसशास्त्र आणि मानवी जाणीवेचा अभ्यास करणाऱ्या क्षेत्रात वापरला जातो. यामध्ये बॉडी म्हणजे शरीर आणि एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभव, या 2 महत्त्वाच्या गोष्टीवरच हा पूर्ण शब्द आधारित आहे. पण हा अनुभव नेमका असतो तरी कसा? तर शरीराबाहेरचा अनुभव म्हणजे असा अनुभव ज्यामध्ये व्यक्तीला असं जाणवतं की ती स्वतःच्या शरीराबाहेर आहे आणि स्वतःकडं एखाद्या त्रयस्थ व्यक्तीसारखं वरून किंवा बाहेरून पाहत आहे. यालाच विज्ञानात आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स असं म्हटलं जातं. आता ऐकायला हे जितकं थरारक वाटतं, तितकाच हा अनुभव तुलनेनं दुर्मिळ मानला जातो. संशोधनानुसार हा अनुभव मेंदूतील जाणीव आणि अवकाशीय संवेदना यांच्याशी संबंधित असू शकतो. तर दुसरीकडं काही आध्यात्मिक परंपरांमध्ये याचा संबंध चेतनेच्या अनुभवाशी जोडला जातो. आता चौथं आणि शेवटचं स्वप्न आहे ल्युसिड ड्रीम. ल्युसिड ड्रीम हा शब्द मानसशास्त्र आणि स्लीप रिसर्चमध्ये वापरला जातो. ल्युसिड म्हणजे स्पष्ट जाणीव असलेला आणि ड्रीम म्हणजे स्वप्न. हा शब्द 1913मध्ये मानसशास्त्रज्ञ फ्रेडरिक व्हॅन इडन यांनी त्यांच्या अभ्यास आणि लेखनातून लोकप्रिय केला. जाणीवपूर्वक पाहिल्या जाणाऱ्या या स्वप्नात माणसाला गाढ झोपेत असूनही स्वतःच्या अस्तित्वाची, विचारांची आणि आजूबाजूच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वप्न सुरू असतानाच अचानक आपल्या मेंदूला समजतं की मी सध्या झोपलोय आणि समोर दिसतंय ते फक्त एक स्वप्न आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जागृत अवस्थेत काही लोक स्वप्नातील घटना आणि परिस्थिती स्वतःच्या इच्छेनुसार नियंत्रित करू शकतात. जगभरात न्यूरोसायन्स आणि REM स्लीप या विषयाबाबत बराच अभ्यास झाला असून बहुतांश लोकांना आयुष्यात एखाद दुसऱ्यांदाच असा अनुभव येतो. तर नियमितपणे अशी स्वप्न पडणारे लोक जगात तुलनेने दुर्मिळ आहेत. तर मग आता मला सांगा, या 4 दुर्मिळ स्वप्नांपैकी तुम्हाला कधी कोणतं स्वप्न पडलंय का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता वेळ आली आहे त्या महत्त्वाच्या घोषणेची, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो. ती घोषणा अशी की आज आपण आपली स्वप्नांचा अर्थ शब्दांच्या इतिहासासह ही सिरीज इथंच थांबवणार आहोत. 25 व्हिडिओंच्या या प्रवासात आपण स्वप्नांचे अनेक पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जर तुम्ही ते जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर यासाठी स्वतंत्र प्लेलिस्ट उपलब्ध आहे, ती नक्की पहा. आणि हो, ही सिरीज आपण इथंच थांबवत असलो तरी आपल्या शब्दांचा आणि ज्ञानाचा प्रवास अजिबात थांबणार नाही, कारण मी तुमच्यासाठी अशीच एक अतिशय नवीकोरी आणि तितकीच माहितीपूर्ण सिरीज घेऊन येत आहे. आता या नव्या सिरीजचं नाव काय असेल आणि त्यात तुम्हाला कोणते विषय पाहायला मिळतील हे गुपित मी पुढच्या बुधवारच्या व्हिडिओमध्ये उघड करणार आहे. त्यामुळे तो पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आजची ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त आणि रंजक वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढेही असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.